मित्राला किडनी स्टोन डिटेक्ट झाला. अर्जंट फोन करून सांगितलं, "दीपक मेडिक्लेम पॉलिसी काढायची आहे. काढून भेटेल का?" म्हटलं, "निश्चित भेटेल. पण का?" बोलते, "नाही मला किडनी स्टोन झालाय, तर याचा सुद्धा मला कव्हर त्याच्यामध्ये इन्क्लूड झाला पाहिजे." तर मित्रांनो तुम्ही मला सांगा, की याचा किडनी स्टोनचा क्लेम पास होईल का? कुठलीही मेडिक्लेम पॉलिसी घेताना त्या मेडिक्लेम पॉलिसीमध्ये 3 वेटिंग पिरियड असतात. पहिला वेटिंग पिरियड म्हणजे 30 डेजचा. तुम्ही नवीन मेडिक्लेम पॉलिसी घेतल्यानंतर पहिल्या 30 दिवसापर्यंत ॲक्सिडेंटल क्लेमशिवाय कुठलाही क्लेम तुम्हाला भेटणार नाही. दुसरा वेटिंग पिरियड असतो 3 इयर्सचा. मी पॉलिसी घ्यायच्या आधी मला कुठल्याही प्रकारे प्री एक्झिस्टिंग डिसीज असतील, लाईक डायबिटीज असेल, बीपी असेल, थायरॉइड असेल किंवा कुठलाही इतर आजार की ज्याच्यावरती मेडिकेशन चालू आहे, तर ते आजार 3 वर्षापर्यंत कव्हर होत नाही. आणि तिसरा वेटिंग पिरियड आहे तो म्हणजे 2 वर्षाचा. आता प्रत्येक मेडिक्लेम पॉलिसीमध्ये काही आजार लाईक कॅट्रॅक्ट, स्लिप डिस्क, नी रिप्लेसमेंट, किडनी स्टोन, व्हेरिकोज वेन यासारखे काही आजार आहेत की जे पहिल्या 2 वर्षामध्ये कव्हर होत नाही. सो मित्रांनो कुठलीही मेडिक्लेम पॉलिसी घेताना जोपर्यंत मी फिट अँड फाईन आहे तोपर्यंतच घेतली गेली पाहिजे. म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो की तुमच्याकडे कॉर्पोरेट पॉलिसी असेल किंवा नसेल तरी सुद्धा तुमची पर्सनल पॉलिसी ही असलीच पाहिजे. सो तुम्ही देखील मेडिक्लेम पॉलिसी घ्यायचा विचार करत असाल, योग्य पॉलिसी पाहिजे असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती मला संपर्क करू शकता. थँक्यू.